फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि थंडीनं कुडकुडत असाल. सगळीकडेच थंडी खूप जास्त आहे आणि आता सातारा भागामध्ये तर खूप जास्त थंडी आहे. कारण सगळीकडेच म्हणजे जवळजवळ आता सगळीकडे थंडी आहे. कधी कधी पाऊस पण पडत आहे. त्यामुळे वातावरण इतकं विचित्र आहे की सगळे आजारी पडत आहेत. इथं डेंग्यूची साथ आहे. त्यात काल ओवी थोडीशी पडली खेळताना, तिला खांद्याला गुडघ्याला असं लागलेलं आहे. त्यामुळं आज तिला काही शाळेत पाठवणार नाही आहे, दवाखान्यात नेणार आहे. त्यामुळं आज ठरवलं आज इडली करूया. कारण 1-2 दिवस झाले पीठ करून, पण इडली करणंच होत नव्हतं. आणि ओवीला अत्यंत जास्त इडली आवडते, अखिलेशला सुद्धा आवडते, मला कमी आवडते. मला डोसा जास्त आवडतो, पण मुलांच्या आवडीसाठी मी पण इडली खाते. तर तिथे इडलीचा कुकर ठेवलेला आहे बघा, पाणी घालून तापत ठेवलाय. आता इडलीच्या बेटरला आपण मस्तपैकी तेल लावून घेऊया. कशाला स्टँड मोल्डला तेल लावून घेऊया आणि मग इडल्या करूया. आणि माझ्या पद्धतीचा अगदी साधा सुद्धा चिंच गुळाचा जो सांबार असतो तो तुम्हाला दाखवणार आहे. मला त्याच्यामध्ये घालायला आज भाज्या काही अवेलेबल नाही आहेत, फक्त वांग आहे. पण वांग आमच्यात सांबारात कुणालाही आवडत नाही, त्यामुळे वांग नाही घालणार आहे. एखादा बटाटा चिंच गुळ असा मस्त सांबार बनवणार आहे, तो पण तुम्हाला दाखवते. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर इथं असे बघा 4-5 मोल्ड ठेवलेले आहेत. त्याला सगळ्यात आधी आपण तेल लावून घेऊया. भांड्यातलं तेल संपलेलं आहे, काढून घेऊया आधी. तेल लावलं म्हणजे इडली सुटते चांगली. आणि जरा गारठ्यामध्ये पीठ फर्मेंट होत नाही, मग अशा वेळेस काय करायचं, मोठा स्वेटर किंवा ब्लँकेट त्याच्यावर ठेवायचं. किंवा जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्ह मध्ये पीठ ठेवायचं, म्हणजे चांगलं भिजतं. हे थोडंसं अजून पाणी याच्यात पाहिजे असं वाटतंय मला, बघूया. मीठ घालून घेऊया. त्यामध्ये आपण भाज्या पण घालू शकतो इडलीमध्ये, पण मुलं खात नाहीत म्हणून मी नाही घालत. आप्पे करताना मात्र घालते. आप्प्यात घातलेलं त्यांना कळत नाहीत. आणि म्हणजे मुलगा म्हणजे अखिलेश तर खातो, ओबीचीच जरा भाज्या खाताना नाही असते. थोडं पाणी घालूया यामध्ये. आता माझं प्रमाण विचाराल तर 3 एक प्रमाण असतं. म्हणजे 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 मुठभर पोहे आणि थोडेसे हे मेथी दाणे, एवढं मी घालते. आणि तेवढ्यात खूप सुंदर बेटर होतं. सोडा इनो काहीही घालावं लागत नाही. फक्त हे सगळं वेगवेगळं भिजवायचं आणि वेगवेगळं मिक्सर मधनं काढायचं. मेथी दाणे आणि पोहे एकत्र मिक्सर मधनं काढले तरीही चालतात. तर आता एक मोल्डला मी तेल लावत लावत लगेचच ठेवून टाकते. भरपूर असं तेल लावून घ्यायचं. होई दुखतंय लागलेलं ना, थंडीत काही लागलं ना की खूप दुखतं. मी तिला सांगत होते जाऊ नकोस काल खेळायला, तरी पण ती गेली. तर बघा अशा इडल्या भरून घेते आणि लावून टाकूया मोल्डला. पाय दुखतोय ना, जाऊया दवाखान्यात. पाणी जास्त झालं याच्यामध्ये. काय इडली पीठ जरा थोडं कमी भरायचं, म्हणजे फुगायला जागा राहते. खूप जणांच्या इडल्या चुकतात बघा. प्रमाणबद्ध जर घेतलं आपण आणि व्यवस्थित सगळं केलं तर इडली कधीही चुकत नाही. फक्त प्रमाण त्याचं महत्वाचं असतं. मी हे प्रमाण माझ्या आईकडूनच शिकले. म्हणजे आपण सगळ्याच लेडीज मुली आपण सगळ्या आईकडूनच शिकत असतो या सगळ्या गोष्टी. कालच आईकडे रात्री डोसा खाल्ला, म्हणून म्हटलं डोसे नको बनवायला, आज आता इडली बनवूया. मुलं घरात असली, सगळी घरात असली की बरं वाटतं इडली वगैरे खायला. आणि आज आहे गुरुपुष्यामृत. तर गुरुपुष्यामृतची सेवा पण करायची आहे, म्हणून जरा भरभर आवरायचे. कारण आजचा मुहूर्त
थोडा आहे, म्हणजे संध्याकाळी नाही आहे, त्यामुळे संध्याकाळी सेवा करता येणार नाही आपल्याला, त्यामुळे सेवा पण करायची. चांदीचं निरांजन आणलंय, तुम्हाला दाखवते मी, पूजा करताना दाखवते. मागच्या गुरुपुष्यामृतला आणलं ते इतकं छोटं आणलं गेलं की त्यात त्या वाती मावणार नव्हत्या, म्हणून या गुरुपुष्यामृतला मग मोठं निरांजन घेतलं चांदीचं, म्हणजे काल घेतलं, आज वापरणार आहे ते. आज अजून एक गोष्ट घेणार आहे गुरुपुष्यामृतला घरातली. हे बघा, आता हे आपलं इडलीचा कुकर बनवून तयार आहे. त्याला आता झाकण घालूया आणि मीडियम गॅसवर 15 मिनिटं याला ठेवून द्यायचं. आता आपल्याला सांबारासाठी थोडीशी तूर डाळ, सांबार मी पातळच करते, जास्त घट्ट नाही. थोडीशी तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ, म्हणजे छान मिक्स होऊन येतं आणि पित्तही होत नाही. थोडी तूर डाळ थोडी मूग डाळ घालून घेते. सांबारासाठी थोडी चिंच भिजवते. हा डबा बघा किती सुंदर आहे, डीमार्ट मध्ये मला मिळालाय. इकडून एक कप आहे, त्यामध्ये मी ठेवली आहे चिंच, आणि इकडून एक कप आहे, त्यामध्ये मी ठेवलंय आमसूल. म्हणजे एका ठिकाणी दोन्ही, कधी चिंच घालते त्याच्यात, आमसूल पण घालणार आहे आणि चिंच पण घालणार आहे. आमसुलानं पित्त होत नाही आणि चिंचेनं चव चांगली येते. तर आपण चिंच भिजत घालूया. आमसूल काही भिजवायची गरज नाही, आमसूल शिजवतानाच घालते. 2 आमसूल म्हणजे पित्त होत नाही, आणि याच्यात गूळ घालायचा म्हणजे मग आंबटपणा राहत नाही. डाळ जरा धुवून घेते. असं इडली सांबार वगैरे करायला जरा वेळ लागतो, पण खायला छान वाटतं. त्याच्यात थोडंसं तेल, हळद आणि हिंग आणि आमसूल घालून घेऊया. शेवग्याची शेंग मी घालते खरं नेहमी, पण मी काल आणायला विसरले, काही हरकत नाही, असू दे. हळद, आणि थोडासा हिंग. तर आता आपण 4 शिट्ट्या घेऊया, आणि याच्यात आमसूल 2 घालायची, म्हणजे ती चांगली त्यामध्ये मिक्स होईल. त्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे चांगला गाळ होतो. चला, भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. तुम्हाला चांदीचं निरांजन दाखवते, काल घेतलेलं, ज्यामध्ये 21 वाती मावतील असंच घेतलंय घेताना. आणि खरंच खूप सुंदर आहे, जड पण आहे. हे बघा, चांगलं मोठं आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या वाती त्या मावतील एवढं घेतलेलं आहे यावेळेचं. आणि गेल्या वेळेचं जरा छोटं होतं. हे बघा, हे समजा हे छोटं होतं, हे मोठं आहे. हे ठेव, जाऊया दवाखान्यात. तर हे चांदीचं निरांजन मी घेतलंय गुरुपुष्यामृतसाठी. तर आज ह्याच्यात थोड्या वेळानं आपल्याला आज 1 वातीची सेवा करायची सगळ्यांनाच. तर चला, भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. इडली होऊ दे, मग सांबार करताना तुम्हाला दाखवते, आणि मग सेवा करताना दाखवते. आता आपल्या इडल्या झाल्या असतील, इकडे डाळ पण शिजलेली आहे. इडली चेक करूया आता. इडली चेक करताना त्यामध्ये असा चमचा घालून बघायचा किंवा सुरी. झालेली आहे बघा, व्यवस्थित झालेली आहे. कमी भरले मी, त्यामुळे थोड्याशा कमी छोट्या दिसत आहेत, पण मी एवढ्याच भरते. शेव भाजीसाठी शेव आणली आहे. गॅस बंद करूया, आणि या इडल्या थंड होऊन झाल्या की दुसऱ्या ठेवूया. इडली तुम्ही बघू शकता, मस्त अशी फ्लफी झालेली आहे, एकदम छान.
नको तुझा हात घाण आहे. केराचा आहे ना. हे बघ अशी झालेली आहे. दुसरी पण काढून दाखवते. काहीही इडलीच्या भांड्याला लागत नाही. इतकी सुंदर इडल्या झाल्यात. सांबार मी खरं मला सगळं साहित्य असताना करून दाखवायचा होता. म्हणजे मी काय घालते तुम्हाला सांगते. लाल भोपळा, अगदी आठवणीनं लाल भोपळा सांबारामध्ये घालायचा, खूप सुंदर चव येते. लाल भोपळा, बटाटा ऑप्शनल आहे. लाल भोपळा आणि शेवग्याची शेंग करायचं आहे. शेवग्याच्या शेंगा आणि ओवीना आमची जवळजवळ 8-9 महिन्याची असल्यापासून शेवग्याची शेंग खाती. तेव्हा मी तिला आतला गर काढून द्यायचो कारण काही अडकू नये. आणि तिला प्रचंड शेवग्याची शेंग आवडती. आणि आमच्या इथं तिकडं शेवग्याच्या शेंगाचं झाडच होतं, त्यामुळं खूप वेळा शेवग्याची शेंग घरात घडायची. आणि बाजारातनं पण आम्ही शेवग्याच्या शेंगा घ्यायचो का तर तिला आवडतात. आणि आज कशी काय विसरले मी काय माहिती. आणि आता अखिला म्हणावं जा घेऊन ये, तर तो 100% नाही म्हणेल, अभ्यास आहे म्हणेल. त्यामुळे जाऊ दे, थोडंसं आमटी टाईपच करायचं आज आणि खायचं. चटणी केली तर करते एखाद्या दिवस हिरवी, पण काय होतं चटणी केली की सांबार खाल्ला जात नाही आणि सांबार केला की चटणी खाल्ली जात नाही. म्हणून मग कधी सांबार. 18 इडल्या एका वेळेस होतात. आणि मी हे ॲमेझॉनवरूनच मागवलेलं, कारण प्रत्येक गोष्टीसाठी आता बाहेर जाणं मला शक्य होत नाही. म्हणून बऱ्याचशा गोष्टी मी ॲमेझॉनवरून मागवते. अजून एक आज गुरुपुष्यामृतची विशेष गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे. अगदी खूप मोठी गोष्ट. थांब जरा बाळा. हां बघ, छान आहे ना. खायची नुसती घे. ओवी इडली नुसती पण खाते. ओवी सगळ्यांना दाखव, हाय कर सगळ्यांना. ओवीला लागलंय आज, तरी पण हाय करेल ती तुम्हाला. नाही दिसत. लागले राहू दे राहू दे. चला आता अजून एकदा इडली लावणार मी. एवढ्या इडल्या आम्हाला भरपूर होतात. कदाचित दोन्ही वेळेस सुद्धा पुरतील किंवा मग एकदा सुद्धा पुरतील, बघूया. आता मी तुम्हाला सांबार करताना भेटते डायरेक्ट. आपण सांबार करूया. सांबारात सर्वप्रथम तेल जास्त नाही घालायचं, अगदी थोडं. तेलकट सांबार नाही चांगला लागत. तेल घातलं, तेल चांगलं तापून द्यायचं. आणि सांबार सगळ्यात कुठं फेमस आहे तर बालाजीला. तुम्हाला माहीत असेल की बालाजीमधला सांबार किती प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मला वाटते कर्नाटक साईड, उत्ताप्पे वगैरे, UP तिकडे खूप प्रसिद्ध आहे. आता आपले तेल तापू द्या आधी. आता तेल तापलेलं आहे, त्यात आपण मोहरी घालूया. मोहरी तडतडल्याशिवाय जिरे घालायचे नाहीत, नाहीतर मग फोडणी चांगली बसत नाही. बघा अशी मोहरी पूर्ण तडतडून द्यायची. त्याचा आवाज थांबला की त्यानंतर जिरे घालायचे. म्हणजे सांबाराची जी फोडणी बसणं म्हणतात कुठल्याही भाजीला, बघा मोहरी खूप तडतडून द्यायची, मग जिरे घालायचे. मोहरी जिरे एकदम कधीही घालायचे नाही. आता जिरे घालूया. जिरे घातले की लगेच हिंग घालायचं. हिंग मस्तपैकी. त्यानंतर मेथी दाणे मी आणले बघा, काल लक्षात ठेवून मेथी दाणे आणले. गॅस बारीक करूया. त्यामध्ये हळद घालूया. कुटून घेतलेला लसूण, कढीपत्ता नाही आहे आपल्याकडे, कुटून घेतलेला लसूण घातलाय. त्यानंतर फोडणीतच तिखट घालायचं, म्हणजे रंग छान येतो. तिखट आमचं जरा जास्त आज घालणार आहे. सांबार तिखट थोडा करायचा आहे, आंबट गोड तिखट असा. आणि त्यानंतर ही आपली शिजलेली डाळ त्यामध्ये घालायची. आता गोडा मसाला, सांबार मसाला,
सांबार मसाला, एव्हरेस्टचा सांबार मसाला घातलाय. हे सगळे मसाले आम्हाला घरी बनवता येतात मला, पण वेळेनुसार कधी कधी नाही होत. आणि मीठ घालून घेऊया. थोडं अजून पाणी लागेल, पाणी घालून घेऊया. आता यामध्ये घालायची आपल्याला चिंचेचा कोळ, नुसता कोळ. तर मी आता ही चिंच पिळून घेते. चिंच भिजवून घेतली आहे. हे बघा, अशा पद्धतीनं चिंच भिजवून ह्याचा नुसता कोळ घालायचा आणि गूळ घालायचा. गूळ असा वडीतला आणते मी, म्हणजे तो फोडत बसावा लागत नाही. 2 वड्या गूळ. अत्यंत रुचकर, सुंदर, स्वादिष्ट असा सांबार आपला तयार आहे. थोड्या वेळानं दाखवते, आठवणीनं दाखवते. त्या दिवशी कढी दाखवायची विसरले होते मी, आणि सगळ्यांचे कमेंट आले मला की ताई आम्हाला कढी बघायची होती आणि तू कढी दाखवलीच नाहीस. हे बघा, अगदी विकतच्या सारखा सांबार होतो. फक्त आपला कलर एवढा लाल येत नाही, कारण ते रंग वापरतात, आपण घरामध्ये ते वापरत नाही. हॅलो फ्रेंड्स, हे बघा अखिलेश सगळ्यांना बघायचा होता ना. बंद करते ते बघा कसा म्हणतोय, बंद करते, बंद कर. हाय 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 करते, नाही करणार, रुसतो सारखा. असा दिसतोय आपला सांबार. अगदी छान, मस्त लाईट असा, थोडा तिखट, आंबट आणि गोड असा सांबार पातळ छान तयार आहे. आता हे वरचं जेव्हा जाईल तेव्हा त्याला कट येईल चांगला. अजून थोड्या वेळ उकळून देणार आहे. तर तुम्हाला लुक दाखवण्यासाठी दाखवला. आता तुम्हाला भेटते मी देवपूजा करताना. इकडे इडल्या आहेत, इकडे भात लावलाय आणि किचन सगळं आवरून झालंय. भांडी घासून झाली आहेत. थोडं एक दुधाचं पातेलं फक्त भिजवून ठेवले, बाकी सगळं किचन चकचकीत केले. चला, आता सगळं आवरलेलं आहे. स्वयंपाक, किचन सगळं चकचकीत झालेलं आहे. आता देवपूजेला बसलेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 9, आणि थोडाच म्हणजे 12-12:30पर्यंतच मुहूर्त आहे आज गुरुपुष्यामृतचा, आणि आपल्याला सेवा करायची वातीची. त्यामुळे आता पटकन पूजा व्यवस्थित करते आणि मग तुम्हाला भेटते, पूजा दाखवते. फुलं नाही आहेत, मात्र पूजा करणार आहेत स्वच्छ, मग तुम्हाला भेटते. एक वात माझी आजची एक वात लावून झालेली आहे. आता श्रीसूक्त म्हणण्यात पुढच्या सेवा करणार थोडंसं तुमच्याशी शेअर करते आणि व्हिडिओचा शेवट करते. म्हणजे काय होईल की मला व्यवस्थित सेवा करता येईल. तर आपण श्रीसूक्त म्हणूया. हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरजस्रजां चंद्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्चं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमद्यां हस्तिनाद प्रमोदिनीं श्रियदेवीमुपहवये श्रीर्मादेवी जुषतां कामसोस्मितां हिरण्यप्राकारां मार्दां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभातां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारं तां पद्मनिमिं शरणं पद्मे अलक्ष्मीमे नश्यत्तां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसो धीजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसा नूदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मा देवसखः कीर्तिश्च मणिना सह मार्तुर्भृतो निरेष्टास्मिन् कीर्तिर्मृत्ति ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयामहम् अभूतिं समृद्धिं च सर्वानिर्णुद मे गृहात् गन्धद्वारा दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियं मनसः काममाकूति वाचः सत्यमशीमहि पशूरां रूपमन्नस्य मयि श्रीशयतां यशः कर्दमेन प्रजाभूतां मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कूले मातरं पद्ममालिनीं आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे नीचदेवी मातरं श्रियं वासय मे कुले आर्दां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्दां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं
यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्योश्वान विन्देय पुरुषानहं य शुचिः प्रयतो भूत्वा जुहूता च मन्वहं सूक्तं पंचदर्शं च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे प्रजासी पद्माक्षी येन सौख्यमलभाम्यहम् अश्वत्थायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभता देवीं सर्वकामांश्च देवी मे पद्मानने पद्मवी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पदा पद्ममयी सन्निधस्तव पुत्रपौत्रधनं धान्यं हस्त्यश्वद्वा दिगमये रथं प्रजानां भवसी माता आयुष्यमन्तं करोतु मे धनम अग्निरधनं वायुरधनं सूर्योः धनं वसुः धनम इंद्रो बृहस्पतिर्वरुणं धनम् अस्तु मे वैनतेय सोमं पिबं सोमं पिबतु रुद्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यमश् वददातु श्रोमिनः न क्रोधो न च मार्तस्य न लोभो नाशुभा मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्री स्वामी समर्थ 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छै 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ। तर अशा पद्धतीनं आपली आजची एक वातीची सेवा माझी झालेली आहे। फक्त एवढंच की देवाला फुलं नाही आहेत, कारण आमच्या इथं खाली फुलवाले असायचे, ते काही कारणानं बंद झाले। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, सगळी सेवा झालेली आहे। आता सारामृत पठण करणार आहे आणि मग कुमकुम अर्चन या 2 सेवा अजून राहिलेल्या आहेत। तर चला मग आता भेटेन मी उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत किंवा ब्लॉगसोबत। तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।